पुन्हा रिवाइज करायचंय. येस मॅम. येस मॅम. आधी आहे बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं कम्प्लिटेड केलेलं. म्हणजे मी आधी बघितलं म्हणजे मला वाटतं सेकंड चॅप्टर स्टार्ट केलं. ठीक आहे, आपण आपलं जे आहे ते कंटिन्यू करू. मला पण काय शिकलो. मला पण काय शिकलो. परिमेय संख्येचे गुणधर्म. परिमेय संख्या म्हणजे काय सांगितलेलं. ज्याचा छेद शून्य नसतो. त्या अंश छेदाच्या रूपात लिहिता येतात. आणखी परिमेय संख्यांची व्याख्या काय आहे. ज्याचा दशांश छेद रूपावर. शून्य नसतो. दशांश रूपावरून पण परिमेय आणि अपरिमेयची वेगवेगळी व्याख्या आहे. दशांश रूप, एखाद्या संख्येचं दशांश रूप कसं असेल. एखाद्या संख्येचं दशांश रूप कसं असेल तर ती परिमेय असते. खंडित व खंडित आवर्ती. बरोबर. खंडित किंवा म्हणजे एकतर खंडित असेल किंवा अखंडित आवर्ती असेल. दोन्ही नसणार एकदाच. एकच काहीतरी असू शकतं. एकतर खंडित असू शकतं किंवा अखंडित आवर्ती असू शकतं. या दोन्ही प्रकारच्या ज्या संख्या आहेत किंवा अखंडित आवर्ती आहे त्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. आणि अपरिमेय संख्या कोणाला म्हणतो. अखंडित अनावर्ती. ज्या संख्यांचं दशांश रूप, ज्या संख्यांचं काय दशांश रूप. दशांश रूप अखंडित अनावर्ती. अनावर्ती आवर्ती तर पुन्हा पुन्हा येते ना संख्या किंवा संख्येचा गट. त्यांना ज्यांचं दशांश रूप अखंडित आवर्ती आहे त्या परिमेय आणि ज्यांचं दशांश रूप अखंडित अनावर्ती आहे त्या अपरिमेय संख्या. एवढं आपण शिकलेलो. आणि तुम्हाला वास्तव संख्या म्हणजे काय ते पण सांगितलं होतं काल. वास्तव संख्या म्हणजे काय. हॅलो, वास्तव संख्या म्हणजे काय. परिमेय, परिमेय आणि परिमेय अपरिमेय या संख्यांच्या संयोग संचाला म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांना एकत्र केलं. ऍक्च्युली परिमेय आणि अपरिमेय पूर्णपणे विभिन्न संच आहेत, विभक्त संच आहेत. म्हणजे ते त्याच्यामध्ये एकही संख्या दोघांमध्ये सारखी नाहीये. परिमेय संख्यांचा संच पूर्णपणे वेगळा आहे, अपरिमेय संख्यांचा संच पूर्णपणे वेगळा आहे. त्यांच्यामध्ये काहीही सामायिक एकही संख्या नाही. पण यांना आपण एकत्र केलं, परिमेय आणि अपरिमेय यांना याचा संयोग संच म्हणजे त्या दोन संच एकत्र केले म्हणजे त्यांचा संयोग संच आपण घेतला. ही जो सगळ्यात मोठा संच तयार होतो तो कोणता होतो. वास्तव संख्या. वास्तव संख्यांचा संच. कोणता संच तयार होतो. वास्तव. स्क्रीन दिसते तुम्हाला. वास्तव संख्या रियल नंबर्स. आधी आपण काय शिकलो. संख्यांचे संच शिकलो. एन शिकलो, डब्ल्यू पूर्णांक संख्यांचा संच, आय, क्यू शिकलो आणि क्यू डॅश पण शिकलो. क्यू डॅश म्हणजे अपरिमेय संख्या, क्यू म्हणजे परिमेय आणि क्यू डॅश म्हणजे अपरिमेय. आणि क्यू आणि क्यू डॅश म्हणजे बनतात त्या वास्तव संख्या. ठीक आहे. खंडित आणि अखंडित आवर्ती दोन प्रकारचे आपल्याला दशांश रूप. मी नवीन आहे. हा का, ठीक आहे. आता आपण काय करायचंय आपण बघितलं. आपण काल तुम्हाला मी काय सोडवायला दिलं होतं. काल मी तुम्हाला सोडवायला दिलं होतं 2.1 बरोबर.
पहिलं आणि दुसरं सोडवली का? येस मॅम. येस मॅम. आता आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला काय होतं माहितीये का? आपल्याला पी छेद क्यू स्वरूपात संख्या दिलेल्या होत्या आणि दशांश रूपात आपल्याला त्यांना आणायचं होतं. छेद क्यू स्वरूपात दिलेल्या होत्या आणि दशांश रूपात आणायचं होतं. कोणतीही संख्या अंश छेदाच्या म्हणजे पी छेद क्यू स्वरूपात किंवा अंश छेदाच्या रूपात दिली असेल आणि तिचं दशांश रूपात आपल्याला रूपांतर करायचं असेल तर आपण काय करतो? अंश आणि छेदाच्या रूपातील संख्या दशांश रूपात आणायची असेल तर आपण काय करतो? भागाकार. भागाकार. आपण या दोन्हीमध्ये भागाकार. आपण भागाकार केला. दोन्ही पहिल्यात पण आणि दुसऱ्यात. भागाकारामध्ये जर बाकी शून्य आली तर तो खंडित. पुन्हा पुन्हा एकच संख्या रिपीट झाली आहे किंवा संख्येचा गट आलाय तर तो अखंडित आवर्त. आपण पहिल्या दोन गणितांमध्ये काय केलं? पी छेद क्यू स्वरूपातली म्हणजे अंश छेदाच्या रूपातली संख्या दशांश रूपात आणली. तिसऱ्यामध्ये आपल्याला उलटा करायचं. तिसऱ्यामध्ये आपल्याला दशांश रूपात एखादी संख्या दिली तर तिचं कशात रूपांतर करायचंय? पहिल्या दोन गणितांमध्ये पी छेद क्यू स्वरूपातील संख्या आपल्याला आणि आता आपल्याला उलट करायचं. आपल्याला दशांश रूपात दिलेली असणार संख्या आणि ती आपल्याला पी छेद क्यू स्वरूपात लिहायची. कळलं? दशांश रूपात दिलेली असणार आणि पी छेद क्यू स्वरूपात. आता दशांश रूप पण कोणतं? तर दशांश रूप जे अखंडित आवर्ती आहे असं दशांश रूप तुम्हाला दिलेलं असणार. जे खंडित आहे, खंडित दशांश रूप जे आहे त्याचं पी छेद क्यू स्वरूपात रूपांतर करणं आपण आधी पण शिकलेलं आहे. म्हणजे कसं? 2.5. आता 2.5 म्हणजे खंडित आहे की अखंडित आवर्ती आहे हे दशांश रूप? खंडित. याला काय म्हणायचं? खंडित म्हणायचं. याला खंडित म्हणायचं. आणि याला काय म्हणायचं? अखंडित आवर्त. ठीक आहे. आता खंडित जे दशांश रूप आहे 2.5 हे खंडित दशांश रूप आहे. त्याचं पण आपण पी छेद करायचं आणि जे अखंडित आवर्ती दशांश रूप असेल त्याचं आपण कसं रूपांतर करायचं? कशामध्ये? पी छेद क्यू स्वरूपात. आपल्याला आता काय करायचंय? आपल्याला उलट करायचं. पहिल्या दोन गणितांमध्ये आपण पी छेद क्यू स्वरूपातलं दशांश रूपात केलेलं रूपांतर. काय बोलते कळतंय? आता आपल्याला उलट करायचं. आता दशांश रूपाचं पी छेद क्यू मध्ये रूपांतर. दशांश रूपाचं पी छेद क्यू स्वरूपात रूपांतर करायचंय तर दशांश रूप आपलं खंडित जर असेल तर ते आपण आधी पण केलेलं आहे. पी छेद क्यू स्वरूपात 2.5 असेल तर आपण 25/10 लिहितो बघा. दशांश नंतर एक संख्या असेल तर छेदामध्ये 10 लिहितो. खंडित असेल तर हे आपण झालं पी छेद क्यू स्वरूपात. समजा दोन संख्या दशांश नंतर तर आपण काय करतो? खाली किती लिहितो? दशांश नंतर दोन संख्या खाली किती लिहायचे? 100. झालं पी छेद क्यू. 100. हे कशाचं सांगते मी? जे खंडित आहे, खंडित दशांश हे आधी आपण शिकलेलो आहोत. हे आधी आपलं झालेलं आहे म्हणून आता आपल्याला हे नाहीये. पण तुम्हाला एक माहित पाहिजे जर खंडित असेल दशांश तर त्याचं आपण पी छेद क्यू स्वरूपात रूपांतर करताना काही नाही करायचं. दशांश नंतर किती संख्या आहेत त्या घ्यायच्या आणि तेवढे एकच संख्या असेल तर छेदामध्ये 10 घ्यायचे. 2 असतील तर 100, 3 असतील तर 1000. झाली पी छेद क्यू स्वरूप. ही पी छेद क्यू स्वरूपात लिहिली आपण. ही पी छेद क्यू स्वरूपात. पण हे कधी खंडित असेल तेव्हा. पण आता आपल्याला हे नाहीये. आपल्याला आता अखंडित आवर्ती दशांश रूप देणार आणि त्याचं आपल्याला पी छेद क्यू स्वरूपात रूपांतर करायचं. कोणतं दशांश रूप देणार? खंडित नाही देणार. खंडितचं आपण आधीच केलेलं आहे दशांश. आता आपल्याला कोणत्या संख्या देणार?
ज्यांचं दशांश रूप कसं आहे, अखंडित अनावर्ती नाही, अखंडित आवर्ती. अखंडित आवर्ती जर असेल दशांश रूप, तर त्याचं पीछेद क्यू स्वरूपात रूपांतर कसं करायचं. अखंडित आवर्ती असेल, जसं तिसरा प्रश्न बघा, सगळे जे दशांश रूप तुम्हाला दिलेले आहेत ते सगळे अखंडित आवर्ती आहे बघा. आहे ना अखंडित आवर्ती. येस मॅम. बघा 0.6 वर डॉट दिलाय, डॉट दिलाय याचा अर्थ 6 पुन्हा पुन्हा आलेले आहेत. त्यानंतर इथे 0.37 वर रेष दिलेली आहे, याचा अर्थ काय, 3.7 पुन्हा पुन्हा आलेले आहेत. 3.17 वर रेष दिले, याचा अर्थ 1.7 पुन्हा पुन्हा आलेले. म्हणजे हे सगळे जे दशांश रूप आहे, हे सगळे दशांश रूप कसे आहे, कसे दशांश रूप ते सगळे खंडित आहे, अखंडित आवर्ती आहे. अखंडित आणि त्या अखंडित आवर्ती दशांश रूपांना आपल्याला पी छेद क्यू स्वरूपात आणायचं. प्रश्न कळला, पी छेद क्यू स्वरूपात आणायचं. असलेल्या संख्या त्या पण अखंडित आवर्ती दशांश रूपात असलेल्या संख्या पी छेद क्यू स्वरूपात आणायचं. सोपं आहे. याच्यामध्ये काय करायचं माहितीये का, आपण समजा तिसरं गणित घेतलं, तिसरं घेते मी, एक तिसरं सोडून दाखवते आणि एक 5, चालेल ना. येस मॅम. येस मॅम. 3.17 आवर्ती हे दशांश रूपात. आता या संख्येला मला पी छेद क्यू स्वरूपात आणायचं. त्याच्यासाठी मी काय करणार, मला दिलेले जी संख्या आहे, जे दशांश रूप आहे ते मी एक्स मानेन. काय म्हणायचं, दशांश. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, जर तुमची एकच संख्या पुन्हा पुन्हा येते, एकच संख्या, तर इथे दोन्ही बाजूला 10 ने गुणायचं. एकच संख्या परत परत येत असेल, जशी पहिल्या गणितामध्ये एकच संख्या पुन्हा पुन्हा येते, 6 6 6 6 आहे बघा पहिल्या संख्येत. दुसऱ्या संख्येमध्ये 3 7 3 7 म्हणजे 2 संख्या पुन्हा पुन्हा, संख्येचा गट आहे 2 संख्यांचा. तिसऱ्यामध्ये पण 2 संख्यांचा गट पुन्हा पुन्हा येतो. चौथ्यामध्ये पण 2. 5 पुन्हा पुन्हा 5 1 4 5 1 4 5 1 4 असं येत जाणार तुमचं भागाकार. जर एक संख्या पुन्हा पुन्हा येते 10 ने गुणा, 2 संख्या पुन्हा पुन्हा येत आहेत तर 100 ने गुणा, आणि 3 संख्या पुन्हा पुन्हा येत आहेत तर कशाने गुणायचं, 1000. ठीक आहे. आता आपण काय करायचं, पहिलं तर मला जी संख्या दिलेली आहे, जे दशांश रूप दिलेलं आहे ते एक्स म्हणायचं. आता मी या दोन्ही बाजूने गुणू, म्हणजे 10 ने गुणू, 100 ने की 1000 ने, कशाने गुणू, 100. कारण इथे 1 7 1 7 म्हणजे 2 संख्या पुन्हा पुन्हा येतात, 1 7 1 7 1 7. जेव्हा 2 संख्या पुन्हा पुन्हा येतील तर 100 ने गुण. इकडे पण मी 100 ने गुणेन, इकडे पण 100 ने. ठीक आहे. तर डावीकडे मी 100 ने गुणलं एक्स ला तर 100 एक्स. हे माझं पहिलं विधान मी देते. आता एक्स ला 100 ने गुणलं 100 एक्स आले. आता 3.17 आवर्ती, याला जर मी 100 ने गुणलं बघा, 3.17 आवर्ती म्हणजे तर 1 7 1 7 1 7 असं खूप वेळा येणारच आहे. तर जेव्हा आपण कोणत्याही संख्येला 100 ने गुणतो ना, तेव्हा जे दशांश चिन्ह असतं ते तुम्हाला माहिती आहे का, 100 ने गुणलं तर दशांश चिन्ह 2 संख्या उजवीकडे सरळ, उजवीकडे बघा. 10 ने गुणलात तर 1 संख्या उजवीकडे सरळ, 100 ने गुणलात उजवीकडे सरळ, 1000 ने गुणलात तर 3 संख्या उजवीकडे सरकतं दशांश चिन्ह. म्हणजे आता मी जर या 3.17 आवर्ती
या संख्येला ही 171717 अशी आहे, याला जर मी 100 ने गुणलं तर हा जो दशांश चिन्ह आहे ना, हा 2 संख्या पुढे जाणार, इथं इथं येईल, इथं दशांश चिन्ह. म्हणजे माझी संख्या कशी बनेल, हे 17 इकडे जाणार, 3 ऑलरेडी आहेत, म्हणजे माझी 61. नाही 100 ने गुणल्यानंतर फक्त बघा, 100 ने गुणणं आणि भागणं सोपं असतं. 100 ने गुणल्यानंतर दशांश चिन्ह उजवीकडे सरकतं, 2 संख्या. म्हणजे हे गुणल्यानंतर, या 100 ने गुणल्यानंतर फक्त काय करायचं, हे दशांश चिन्ह इकडे आणायचं, 2 संख्या उजवीकडे. मग 17 जे आहे ते इकडे सरकणार. मग कशी संख्या बनेल, 317 मग दशांश चिन्ह आहे. कारण आधी इथे होतं दशांश चिन्ह, पण 100 ने गुणल्यानंतर ते इथे आलं. कळते का? आणि मग पुढे परत 171717 आहेतच. कळते की नाही? Yes, ma'am. 2 संख्या उजवीकडे सरकल्यानंतर त्या 2 संख्या त्या या बाजूला येणार, दशांश चिन्हाच्या डावीकडे येणार, आणि उजवीकडे मग काय राहणार, 1717 परत आहेतच, कारण 17 खूप वेळा असणार आहे. म्हणजे पुन्हा ही संख्या मी 317.17 आवर्ती अशी लिहू शकते ही संख्या, कारण 1717 पुढे फक्त 17 गट जो आहे 17चा तो या बाजूला आला, बाकी सगळ्या 1717 तिकडे आहेतच, दशांश चिन्हाच्या डावीकडे उजवीकडे. फक्त एकच 17 डावीकडे आलेला आहे. नाही कळलं? Yes, ma'am. म्हणजे तुमची संख्या जेव्हा तुम्ही याला 100 ने गुणता 3.17 आवर्तीला, तेव्हा तुमची संख्या काय बनते, 100 ने गुणल्यानंतर 317 171 317.1 बरोबर. पुढे 1717 आहेत, फक्त 17 एकच जो गट आहे 17चा तो डावीकडे आला, बाकी तर उजवीकडे 171717 येतच जाणार. कळते की नाही? Yes, ma'am. हे तुमची संख्या बनली Yes, ma'am. 317. आता हे आलं दुसरं विधान. हे कळलं? Yes, ma'am. आपण काय केलं, दोन्ही बाजूला आपण काय केलं, 100 ने गुणून. आता मी काय करेन माहितीये का, या 2 मधून ना हे 1 वजा करेल, म्हणजे विधान 2 मधून विधान 1 वजा करायचं. विधान 2 मधून 1 वजा केल्यानंतर काय करायचं, 2 मधून 1, 2 मधून 1 वजा करताना डावीकडची वजाबाकी करायची डावीकडे, म्हणजे 100x मधून x वजा करायचे डावीकडे, आणि उजवीकडे यांची वजाबाकी 317.17 आवर्ती वजा 3.17 आवर्ती. हे काय केलं कळलं, 2 मधून 1 वजा केलं. 2 विधानांची जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा डावीकडे जे आहेत त्यांची डावीकडे वजाबाकी होते, बरोबरचे चिन्ह, आणि उजवीकडे जे आहेत त्यांची उजवीकडे वजाबाकी. हे काय लिहिलं कळलं सगळ्यांना? Yes, ma'am. आता 100x मधून x वजा केले, किती राहतात, 100x मधून 99x. 99x. आणि इथे 317, इथे कसं आहे माहितीये का, 317 17 आवर्ती वजाबाकी करताना चिन्ह आलं पाहिजे. इथे 17 आणि इथे 3 आहे. 17 आवर्ती मधून 17 आवर्ती गेलं 0 राहणार, 7 म्हणजे जेवढे पण 17 आहेत 17 ते निघून जाणार, आणि इथे आले 4 1 आणि 3 314 लिहिण्यात. हे कळलं कसं आलं, 17 आवर्ती जे आहेत ना ते निघून जातात, दशांश चिन्हाच्या पुढचे 17 आवर्ती आहेत ना ते वजाबाकी, कारण 17 आवर्ती मधून 17 आवर्ती गेले 0,
किती पण एक्सात असू दे पुढे ते वजा होत जाणार आणि तुम्हाला दशांश चिन्हाच्या पुढे 0 मिळणार. आता हे तिकडे जाऊन भागिले करायचं. 314 भागिले 99. मगाशी आपण एक्स मानली होती ना संख्या, ही बघा ही दशांश रूपातली होती. आपण एक्स मानली होती, आपल्याला दिलेली जी संख्या ती एक्स मानली होती. आता तीच एक्स मला कोणत्या रूपात मिळाली? तीच एक्स ही संख्या मला कोणत्या रूपात मिळाली बघा? एक्स 300 स्वरूपात. आधी माझी एक्स मी कोणती मानली होती? ती संख्या एक्स मानली होती, तीच संख्या मला आता P/Q स्वरूपात मिळालेली आहे. कळलं काय केलं? येस मॅम. आधी आपण किती दशांशानंतर किती संख्या आवर्ती आहेत ते बघायचं. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, त्याप्रमाणे गुणायचं. जर एकच आवर्ती आहे तर 10 ने गुणा, 2 आहे तर 100 ने गुणा, 3 आहे तर 1000 ने गुणा. पाचवं गणित सगळ्यांना कळलं? येस मॅम. Yes, ma'am. आता इथे एक्स मी मानणार आहे 2.514 आवर्त. आता मी दोन्हीकडे कितीने गुणू? 1000 ने. 1000. 1000 ने गुणल्यानंतर इथे 1000 एक्स येणार आणि इकडे 4,514. तर हा 1,514 चा जो गट आहे तो दशांश चिन्हाच्या इकडे येणार आणि पुढे 514 आवर्ती राहणार. मग इकडे काय येईल? दशांश चिन्हाच्या अलीकडे काय येईल? डावीकडे हे 2 ऑलरेडी आहे. 2, 5, 1, 4 हे या बाजूला आले, कारण 1000 ने गुणल्यामुळे तुमचं दशांश चिन्ह 3 संख्या उजवीकडे सरकतात. बघा तुमची संख्या अशी आहे 514, 514, 514. 1000 ने जेव्हा मी गुणते तेव्हा हेच दशांश चिन्ह इथे येणार. 2, 5, 4, 5, 1, 4 आवर्त. बरोबर आहे? फक्त ह्या Yes, जो ma'am. एक गट आहे दशांश चिन्हाच्या या बाजूला येणार 1000 ने गुणला. कळलं सर्वांना? येस मॅम. इथे दशांश चिन्ह आणि 514, 514 आवर्ती असणारच आहे. Okay? आता हे तुमचं दुसरं विधान. आता काय करायचं पुढे? पुढे काय करायचं? 2 मधून काय करायचं? वजा करायचं. पहिलं विधान 2 मधून 1 वजा करायचं. मग आधी 1000 एक्स मधून एक्स वजा होणार डावीकडे, मध्ये बरोबरचे चिन्ह आणि उजवीकडे 2514 दशांश 514 आवर्ती मधून 2.514 आवर्ती वजा. डाव्या बाजूची वजाबाकी डावीकडे आणि उजव्या बाजूची वजाबाकी उजवीकडे. कळते की नाही? डाव्या बाजूला बरोबर चिन्हाच्या डावीकडे हे आहे आणि बरोबर चिन्हाच्या डावीकडे हे आहे. मग पहिली यांची वजाबाकी डावीकडे, मध्ये बरोबर आणि नंतर उजव्या बाजूची वजाबाकी. 1000 एक्स वजा एक्स. बरोबर आहे? हे डावीकडे यांची वजाबाकी. Yes. मध्ये बरोबर चिन्ह 2514 दशांश 514 आवर्ती 4 आवर्ती. हे बरोबर आहे? त्याच्यातून हे Yes. वजा. Yes, ma'am. आता यांची जर इथे 1000 एक्स मधून 1 एक्स गेला तर किती एक्स राहिले? 999 एक्स. आणि यांची वजाबाकी करताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह घ्या. ते पण 514 आवर्ती आहे आणि इथे 2 आहे. हे 2 या 4च्या खाली आहे.
इथे 0 0 येणार कारण 5 1 4 मधून 5 1 4 वजा केले ते 2 1 5 2 म्हणजे किती आलं 2512.00 बरोबर आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. ते नाही दिले तरी चालतात फक्त 2512. आता हा 999x तिकडे जाऊन आपण भागिले चालेल. तुमची जी एक्स मानली होती आधी संख्या ती दशांश रूपात होती आणि तीच एक्स आता पीचे क्यू स्वरूपात आलेली आहे. बरोबर. Yes, सोपं आहे. ma'am. Yes, ma'am. तुम्ही एक सोडवता Yes, ma'am. का उत्तर Yes. सांगा आता चौथं आता लगेच सोडवा आणि मला उत्तर सांगा. Five. आलं का उत्तर. Yes, ma'am. Yes, ma'am. किती आलं. 1574.99. बरोबर. 1574.99. Yes, कळलं ma'am. ना. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. पुढे काय बोलतोय. बघा अपरिमेय संख्या म्हणजे तुम्हाला अपरिमेय संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांचं दशांश रूप अखंडित अनावर्ती असतं. कळलं. जसं की वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 काल तुम्हाला सांगितलं होतं का ज्यांचं वर्गमूळ मला सांगता येत नाही ना म्हणजे जसं आता वर्गमूळ 4चं वर्गमूळ मला सांगता येतं 4चं वर्गमूळ मला माहित आहे 4चं वर्गमूळ किती आहे. वर्ग नाही वर्गमूळ. काल मी तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ मधला फरक सांगितला. 4चं वर्गमूळ किती आहे. 16. नाही तो वर्ग आहे 4चा वर्ग 16 आहे. 2. 4चं वर्गमूळ 2. 2. वर्गमूळ ही विरुद्ध क्रिया आहे. चारचं वर्गमूळ 2 आहे. ज्यांचं वर्गमूळ मला सांगता येतं ना जसं 9चं वर्गमूळ किती आहे. 3. 3. 16चं
4 4. बघा या सगळ्यांचं वर्गमूळ मला सांगता येतं. कोणत्या कोणत्या संख्यांचं 1चं 4चं 9चं या सगळ्यांचं वर्गमूळ मला माहित आहे. मला सांगता येत. 16चं 4 आहे, 25चं 5 आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की 3चं वर्गमूळ सांगा. 3 तर कोणाचा वर्ग नाहीये, त्यामुळे मला 3चं वर्गमूळ नाही सांग. 3चा वर्ग नाही, 4चं वर्गमूळ 2 आहे. 9चं वर्गमूळ 3 आहे. तसं 3 ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये, म्हणजे ती कोणाचा वर्ग नाहीये. जसं पूर्ण वर्ग संख्या कोणत्या आहेत? 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 16 आहे, 25, 36, 49 या सगळ्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. त्यांचे वर्गमूळ मला सांगता येतात. ज्या पूर्ण वर्ग संख्या म्हणजे ज्या कोणाचा तरी वर्ग आहे त्यांचं वर्गमूळ मला सांगता येतं. पण ज्या कोणाचा वर्गच नाहीये, जसं 3चं वर्गमूळ कसं सांगणार? 2चं वर्गमूळ कसं सांगणार? 7चं 5चं वर्गमूळ. बघा 4 नंतर डायरेक्ट 9 ही पूर्ण वर्ग संख्या, बाकी मधल्या पूर्ण वर्ग संख्या नाहीये. 5 नाहीये, 6 नाहीये, 7 नाहीये, 8 नाहीये. 8चं पण वर्गमूळ नाही सांगता येत. 9चं डायरेक्ट सांगता येत. 10चं वर्गमूळ नाही सांगता येत. ज्यांची वर्गमूळ मला सांगता येत नाही ना त्यांना काय म्हणायचं? बघा या संख्या वेगळ्या आणि यांना म्हणायचं परिमेय संख्या. कारण यांचं वर्गमूळ मला सांगता येतंय. याचं उत्तर मला माहित आहे. 1चं वर्गमूळ 1 आहे आणि 1 ही परिमेय संख्या. 4चं वर्गमूळ 2 आहे आणि 2 ही परिमेय. पण या ज्या संख्या आहेत 2चं वर्गमूळ, 3चं वर्गमूळ, 5चं वर्गमूळ है ना, यांचं वर्गमूळ मला सांगता येत नाही. आणि जर मला काढायचं झालं त्यांचं वर्गमूळ तर ते भागाकार पद्धतीने काढावं लागतं. आणि ते जे वर्गमूळ मी काढणार भागाकार पद्धतीने तर मला अशा प्रकारचं काहीतरी मिळतं. 2चं वर्गमूळ मी काढायला गेले तर दशांश रूप मला अखंडित अनावर्ती अशा प्रकारचं मिळतं. म्हणजे ज्यांचं दशांश रूप अखंडित अनावर्ती आहे त्या अपरिमेय संख्या असतात. कळलं? म्हणजे मी समजा तुम्हाला असं विचारलं, याच्यातला परिमेय कोणत्या आणि अपरिमेय ते तुम्हाला ओळखायचं. ही कोणती संख्या आहे? परिमेय की अपरिमेय? 7 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? 7 ती कोणाचा वर्ग आहे का? 7 ती कोणाचा ती वर्ग आहे का? ती कोणाचाच वर्ग नाही. ही संख्या काय आहे? परिमेय की अपरिमेय? अपरिमेय. कारण तिच तर ते अखंडित अनावर्ती येणार. ही संख्या परिमेय, कारण तिचं वर्गमूळ 25 आहे जी परिमेय संख्या आहे. 25 का अपरिमेय नाहीये, परिमेय. वर्गमुळात 625 मला माहित आहे, 25 आहे ती परिमेय संख्या. 25 ही परिमेय संख्या आहे. ही काय आहे? परिमेय. परिमेय आहे. ज्यांचे ज्यांचे वर्गमूळ आपल्याला माहित आहे तुला सांगता येतं ते परिमेय. ही अपरिमेय. अपरिमेय, कारण तिचं आपल्याला वर्गमूळ सांगता येत नाही. आणि जर वर्गमूळ मला काढायचं झालं तर भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढावं लागेल. आणि जे दशांश रूप आहे ते अखंडित अनावर्ती मिळतात, म्हणून ते अपरिमेय संख्या. ठीक आहे. अपरिमेय. 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 121 परिमेय. परिमेय, कारण हिचं वर्गमूळ काय आहे? वर्गमूळ मला माहित आहे किती आहे? 11.
11. त्यामुळे कळलं का, परिमेय अपरिमेय म्हणजे ज्यांचं वर्गमूळ मला सांगता येत नाही त्या सगळ्या अपरिमेय संख्या आहेत. कारण त्याचं वर्गमूळ मला माहित नसतं आणि जर पद्धतीने काढावं लागतं की जे ते त्याचं दशांश रूप आहे ते अखंडित अनावर्ती मिळतं. त्यामुळे त्या सगळ्या अपरिमेय मध्ये येतात ज्यांचं वर्गमूळ आपल्याला माहित नाही त्या. कळला फरक? परिमेय अपरिमेय. मला हे सगळं माहित होतं का? तुम्ही आधी शिकलेलं म्हणजे तुमचं झालेलं ना हे आधी? यस मॅम. परिमेय हे तर आपण शिकलो. ठीक. आता आपण पुढे काय आहे? ज्यांचं दशांश रूप अखंडित अनावर्ती असतं त्या अपरिमेय असतं. ठीक आहे. पाय ही जी संख्या आहे ना, पाय ही पण अपरिमेय आहे. आपण घेतो 2207 अंदाजे किंमत आहे. खरं तर ही जी आहे ना ती अपरिमेय संख्या आहे. ठीक आहे. आता इथे अपरिमेय संख्यांचे गुणधर्म तुम्हाला दिलेले आहेत. परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही अपरिमेय संख्या असते. बघा आपल्याला गुणधर्म काय दिलेले आहेत, नीट लक्ष द्यायचे गुणधर्म, की एक परिमेय संख्या आणि एक अपरिमेय संख्या असेल, म्हणजे एक समजा परिमेय संख्या आणि दुसरी अपरिमेय संख्या. ही परिमेय, दोन परिमेय आणि ही वर्गमुळात 3 काय आहे? वर्गमुळात 3 काय आहे? दोन परिमेय आहे की नाही? अपरिमेय. हा, दोन ही परिमेय, 3 अपरिमेय आहे. अशी परिमेय आणि एक परिमेय संख्या आणि दुसरी अपरिमेय संख्या यांची आपण बेरीज केली किंवा यांची वजाबाकी केली तर येणारी जी संख्या आहे ती काय असते? अपरिमेय असते, परिमेय नसते. म्हणजे जरी एक संख्या परिमेय आहे आणि दुसरी अपरिमेय आहे, बघा गंमत काय याची, एक संख्या परिमेय आणि दुसरी अपरिमेय, तरी सुद्धा त्यांची बेरीज किंवा त्यांची वजाबाकी काय असते? अपरिमेय. दोन्ही अपरिमेय आहेत तर ऑब्विसली दोन्ही अपरिमेय, ही पण अपरिमेय ही पण अपरिमेय, त्यांची बेरीज वजाबाकी केली त्यांना अपरिमेयच येणार कारण दोन्ही पण अपरिमेय. पण एक परिमेय आणि दुसरी अपरिमेय, एक अपरिमेय. जसं 2 ही परिमेय संख्या, वर्गमुळात 3 ही अपरिमेय, त्यांची बेरीज केली तर यांची जी बेरीज येते ती काय असते? अपरिमेय किंवा वजाबाकी पण. अपरिमेय. बेरीज किंवा वजाबाकी दोन्ही अपरिमेय, परिमेय नाहीयेत. जरी एक संख्या परिमेय दुसरी अपरिमेय तरी त्यांची बेरीज ही अपरिमेयच येते. ठीक आहे. त्यानंतर दुसरा गुणधर्म काय दिले तुम्हाला? व अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार ही सुद्धा एक अपरिमेय संख्या असते. बघा एक परिमेय पण शून्येतर, शून्येतर म्हणजे शून्य सोडून, परिमेय संख्यांमध्ये शून्य पण येतो, पण शून्य सोडून कुठलीही परिमेय संख्या आणि एक अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा यांचा भागाकार सुद्धा अपरिमेयच असतो. समजते का? म्हणजे एक परिमेय आणि एक अपरिमेय. ठीक आहे.
तर हे गुणधर्म आहेत. त्याच्यानंतर वास्तव संख्यावरील क्रमसंबंधांचे गुणधर्म. हे आपल्याला क्रमसंबंध म्हणजे लहान मोठेपणा आपल्याला दिलेला आहे. आता इथे सराव संच 2.2 बघूया आपण. बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न काय दिलाय, 4 वर्गमुळात 2. बघा आपण एक गुणधर्म 4 वर्गमुळात 2 म्हणजे एक 4 संख्या आहे आणि वर्गमुळात 2. 4 ही परिमेय आहे, वर्गमुळात 2 ही अपरिमेय. त्यांचा गुणाकार आहे, ही गुणाकार आहे दोघांचा, कारण मध्ये चिन्ह नाहीये म्हणजे गुणाकाराचा आहे. ठीक आहे. तर एक परिमेय आणि एक अपरिमेय संख्या आहे, यांचा गुणाकार ही संख्या अपरिमेय आहे हे सिद्ध करा. आपल्याला सिद्ध करायचं की एक परिमेय आणि एक अपरिमेय यांचा जो गुणाकार आहे तो काय आहे, तो कसा आहे, अपरिमेय. हा अपरिमेय हे आपल्याला सिद्ध करायचंय की एक परिमेय आणि एक अपरिमेय संख्यांचा जो गुणाकार आहे तो मला अपरिमेय आहे हे सिद्ध करायचं. सिद्ध करण्यासाठी काय नाही करायचं, खूप सोपं आहे. काय करायचं, आपण अप्रत्यक्ष सिद्धांत वापरायचा. अप्रत्यक्ष सिद्धांत म्हणजे काय, आपल्याला काय सिद्ध करायचंय ते तसं नाहीये असं आपण मानायचं. म्हणजे काय, बघा मला हे सिद्ध करायचंय की 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करायचं. बरोबर आहे. हे मला सिद्ध करायचंय की ही जी आहे ती अपरिमेय. बरोबर आहे, बरोबर आहे की नाही, हे मला सिद्ध करायचंय की नाही. 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे मला सिद्ध करायचं. पण आपण काय करायचं, अप्रत्यक्ष सिद्धांत म्हणजे मी काय करेन माहितीये का, 4 ही परिमेय आहे असं मानेन. समजा असं मानूया, मला तर सिद्ध करायचंय की ही अपरिमेय, पण मी असं मानते की आता जर जेव्हा मी असं मानते ना तेव्हा मी पुढे काहीतरी सोडवत जाणार आणि मला असं एक विधान येणार ना जे विसंगत असतं. म्हणजे मला दिलेली जी गोष्ट आहे त्याच्याशी विसंगत असते, किंवा मला जे माहिती आहेत आधी गोष्टी त्याच्याशी विसंगत मला काहीतरी मिळणार. पुढे पुढे मी जेव्हा जाणार तेव्हा एका ठिकाणी मी अशा ठिकाणी मी पोहोचते की मी ज्या व्याख्या शिकल्या आधी किंवा मी जे काही परिमेय किंवा अपरिमेय बद्दल शिकलेली आहे ते तिथे कॉन्ट्राडिक्ट होतं. कॉन्ट्राडिक्ट म्हणजे विसंगत होतं. म्हणजे ते त्याच्या त्या जे मी आधी शिकलेलं आहे व्याख्या, परिमेय संख्या अपरिमेय संख्या, त्यांच्या ज्या व्याख्या शिकलोय त्याच्याशी मला काहीतरी कॉन्ट्राडिक्ट मिळतं, म्हणजे विसंगत असं काहीतरी विधान मिळतं. ते कसं बघा, मला तर सिद्ध करायचंय की ती अपरिमेय संख्या, पण मी मानते की ती परिमेय आहे. इथून सुरुवात करायची. कळतंय, असं मानूया की ती परिमेय आहे. आता जर ती परिमेय आहे तर मी ती पी छेद क्यू स्वरूपात लिहू शकते, कारण परिमेय संख्या म्हणजे पी छेद क्यू स्वरूपात असते. बरोबर, फक्त क्यू इथे 0 नसला पाहिजे. म्हणजे मी ही संख्या जी आहे ही काय आहे, परिमेय असल्यामुळे मी अशी पी छेद क्यू स्वरूपात लिहू शकते. पी आणि क्यू हे कोणत्याही 2 वास्तव संख्या असणार. आता मी काय करते, हे वर्गमुळात 2 4 जो आहे तो मी इकडे नेते, तो इकडे जाऊन भागिले होतो. ठीक आहे. आता इथे होतं काय माहितीये का, डावीकडे काय आहे, डावीकडे वर्गमुळात 2 आहे आणि वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे, आपल्याला माहिती आहे वर्गमुळात. पण उजवीकडे मला जे मिळतंय, उजवीकडे मला पी छेद 4 क्यू, याच्यामध्ये पी छेद क्यू पण परिमेय आहे, 4 पण परिमेय. मग या जर परिमेय संख्या तर उजवी बाजू जी आहे ती परिमेय संख्यांची बनते. म्हणजे डावीकडे मला अपरिमेय संख्या आणि उजवीकडे काय मिळतंय, परिमेय संख्या. आणि एक अपरिमेय आणि एक परिमेय संख्या सारखी होऊ शकत नाही.
कारण परिमेय आणि अपरिमेय संख्यांचे गट पूर्णपणे कसे आहेत? अशी कोणतीच संख्या नाही जी परिमेय पण आहे आणि अपरिमेय पण आहे. कोणती संख्या जी परिमेय पण असेल आणि अपरिमेय पण असेल? एक. कारण परिमेय संख्या एक. नाही, परिमेय संख्या पूर्णपणे वेगळ्या. आपण बघितलं बघा, परिमेय संख्यांचा संच आणि अपरिमेय संख्यांचा संच पूर्णपणे कसे आहेत? विभिन्न संच आहेत, वेगळे. विभक्त संच आहेत. त्यामुळे कोणती एकही संख्या तुम्हाला अशी नाही मिळेल परिमेयमध्ये पण येते आणि अपरिमेय, म्हणजे दोघांमध्ये सामायिक काहीच नाही. आपण बघितलं बघा, पूर्णपणे वेगळं. पण असं कधी होऊच नाही शकत की एखादी संख्या अशी आहे जी परिमेय पण आहे आणि बघा, जसं की आता अपरिमेय पण आहे. 3 म्हटलं, 3 तर 3 बघा, हा 3 पण आहे, 3 पूर्ण पण आहे, 3 मध्ये पण येते, 3 परिमेयामध्ये पण येते. पण ते अपरिमेयमध्ये बघा, परिमेय आणि अपरिमेय पूर्णपणे वेगळे संच आहेत. त्यामुळे कोणतीच संख्या अशी नाही जी परिमेय पण असेल आणि अपरिमेय पण असेल, अशी एकही संख्या आहे. त्यामुळे तुम्ही बरोबरचं Yes, चिन्ह ma'am. देता, याचा अर्थ हे चुकीचं आहे. मध्ये बरोबरचे चिन्ह देणं चुकीचं आहे. कारण बरोबरचे चिन्ह याचा अर्थ या दोन्ही संख्या सारख्या आहेत, जे पॉसिबलच नाही. कारण डावीकडे अपरिमेय आणि उजवीकडे काय आहे? हे पूर्णच एक्सप्रेशन आहे, हे परिमेय संख्येचे आहे. आणि वर्गमुळा 2 ही अपरिमेय. डावीकडे आणि उजवीकडे पूर्णपणे वेगळ्या एका बाजूला परिमेय संख्या आलेली आहे, एका बाजूला अपरिमेय संख्या आलेली आहे. जे विसंगत आहे. बघा इथे डावी बाजू अपरिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू परिमेय संख्या. असं लिहायचं खाली. हे सगळं झाल्यानंतर खाली असं लिहायचं की डावी बाजू अपरिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू परिमेय आहे, आणि अशी ही विसंगती येते. जे विसंगत आहे म्हणजे कधीही शक्य नाही. आपण जे शिकलो परिमेय अपरिमेय बद्दल, त्याच्याशी हे जुळत नाही. कळलं? म्हणून मग इथे 2 वर्गमुळात 3 दिले आपल्याला, 4 वर्गमुळात 2. ही काय आहे? म्हणजे मी जे मानलं ना की ती परिमेय आहे, हे चुकीचं आहे. मी जे मानलं होतं बघा, ती परिमेय आहे, परिमेय आहे हे मानलं म्हणून मी पीछे क्यू लिहिलं. म्हणजे याचा अर्थ मी जे मानलं होतं की ती परिमेय आहे, हे कसं आहे? चुकीचं आहे. कारण जर ती परिमेय आहे तर मी पीछे क्यू स्वरूपात लिहू शकते, आणि पीछे क्यू स्वरूपात लिहिलं तर 4 तिकडे गेल्यानंतर एका बाजूला अपरिमेय असं मिळतं. काय कळलं? नसेल कळलं तर आपण पुढच्या वेळेला घेऊ. ठीक आहे, आता आपली वेळ संपलेली आहे. तुम्ही बाकीची गणित सोडवायची. ठीक आहे, ओके मॅम. गुड बाय. बाय मॅम. येस मॅम. बाय. गुड नाईट मॅम.